समाज म्हणून आपण एका व्यासपीठावर आल्यावर आपण आपल्या संघटना वापरत नाही, आपलं नाव वापरत नाही काही. आता चेतनरावनी त्यांना वाटलं ज्यांना पाठिंबा द्यायचा त्यांना आणखी काही संघटना आहे, आपण कोणावर राग भरलो का, त्या वैयक्तिक संघटना आहेत, त्यांना त्यांचे अधिकार पाठिंबे द्यायचे ते जरूर द्यावे. पण सकल मराठा समाजाच्या नावाने पुढे मेसेज टाकायचा नाही. सकल मराठा समाजाच्या नावाने रामभाऊ कोणाला बोलवायचं नाही. सकल मराठा समाजाच्या नावाने जिथं नानाभाऊ भटकामध्ये इथं आंदोलन केलं, उपोषण केलं, त्यांच्या नावाचा वापर करायचा, मनोज जरांगे पाटलांच्या नावाचा वापर करायचा आणि खोटी बातमी मीडियाला द्यायची आणि राजाभाऊ वाजेंना पाठिंबा म्हणून आम्ही 4 उमेदवार मराठा या ठिकाणी, 4ही मराठे ना, जे स्पर्धक आहेत 4ही मराठे. मग समाजाला निर्णय घेऊ द्या ना, समाज मतदानातून निर्णय घेईल ही माझी प्रामाणिक अपेक्षा आहे. की समाजाला काय वाटलं की हा उमेदवार बाबा माझ्या प्रश्नांवर आवाज उठवू शकतो, हा माझ्यासाठी बांधू शकतो किंवा हा निवडून येण्याची कॅपॅसिटी आहे, हा पडण्याची कॅपॅसिटी, हा ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी समाजाला, तो समाजाला करू द्यावा, तो समाजाला करू दिला पाहिजे होता. उगाच संभ्रम निर्माण केले, कोणाला तरी 7 लोकांना 8 लोकांना फोन केले. आम्हाला स्वतःला फोन आहे, मी जरी उमेदवार असेल पण मी समाजाचा कार्यकर्ता आहे ना, पहिले मी आलो का नाही. तुम्ही या ठिकाणी सांगितलं उमेदवारांनी उपस्थित राहा, कोण येतील कोण जातील मला माहित नाही. माझा समाज माझ्यासाठी प्रिय, तो प्रथम आहे, तो सगळ्यात पहिले. त्या समाजाची भूमिका माझ्यासाठी अंतिम असती. गेल्या 15 वर्षापासून तुषारराव आपण सगळे शरद, आता शरदचं मला सिनेट चळवळीत काम करत होता, पण ह्या सगळ्या गोष्टीला धरून आपण ते काम केलं. मी आलो का कोणाकडे पाठिंबा मागायला, सकल मराठा समाजाला म्हटलं का मला पाठिंबा द्या. आणि समाजाला समाजाचा नियम घेऊ द्या, त्यांना मतदानातून त्यांना त्यांचा अधिकार बजावू द्या. काल झालेली गोष्ट नाही, ही निषेधार्थ नितीचा निषेधच करेल. की जर कोणाला विचारून आम्ही 15 वर्ष सगळ्यांनी आपण काय काय केलं, काय काय घट्टे खाल्लेले, किती पोलिसांचे दांडे खाल्ले, किती जेलमध्ये किती वेळा गेलो, किती गुन्हे दाखल करून घेतले, मग याचं काहीच नाही का. मग उठायचं कोणाला तरी पाठिंबा देऊन मोकळा व्हायचा, कोणाला विचारायचं नाही, या गोष्टी काय बरोबर नाही. बनकर साहेबांनी इथं यायला पाहिजे होता. त्यांचा समाजात आपण त्यांना वडिलांच्या स्थानी मानतो, याच्यात दुमतच नाही. पण तुम्ही वडिलांच्या स्थानी मानण्यावर तुम्ही तुझा भाऊ करणार का, एका पोराला तुम्ही मांडीवर बसवणार, दुसऱ्याला लाथ मारणार का. हा प्रकार काय तो समाजात खपून घेतला जाणार नाही. आणि यांना कमिटी स्थापन करण्याचा अधिकार कोणी दिला. 7 लोक घेऊन इथं बसू कोणी ठरवलं. सकल मराठा क्रांती मोर्चा हा सगळ्या लोकांचा एक समान आहे. म्हणून मी कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी. बरं झाली गोष्ट कधी, ज्या वेळेस सकाळी मी 100 रुपयाचा स्टॅम्प नानाभाऊ माझ्या लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं का, सगळ्या समाज बांधवांचं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की स्थानिक मराठा समाजाचे जे लोक काम करतात त्यांच्याकडे जर तुम्ही आम्ही पत्र दिलं तर समाज त्याच्यावर विचार करील. असं नाही म्हटलं ते का ते पाठिंबा म्हणून, समाज त्याच्यावर विचार करेल. तुमच्या बाबत जर त्या उमेदवाराबाबत जर योग्य वाटलं तर समाज त्या ठिकाणी भूमिका घेऊ शकतो, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. मी माझं काल 100 रुपयाचं ॲफिडेव्हिट बनवलं. मराठा समाजाला ओबीसीतून 50% आत आरक्षण मिळालं पाहिजे, सगळे स्वरेचा जे कारवाई झाला पाहिजे. हे 2 भूमिका घेऊन मी ॲफिडेव्हिट 100 रुपयाचा सत्यप्रत केली, हमी दिली, फेसबुकला लाईव्ह केली. त्याच्यानंतर 1.5 तासामध्ये 2 तासामध्ये लगेच दुसऱ्या उमेदवाराला पाहिजे. जो उमेदवार समाजावर बोलत नाही, मला काय कोणावर टीका ह्या व्यासपीठावर करायची नाही, पण ज्यांनी भूमिका घेतली त्यांच्याबरोबर तर जा. बरं नका जाऊ, कोणाबरोबरच जाऊ नका. शेवटचे 2 दिवस असताना हा खोडसाळपणा करायचं कारण काय, समाजाला संभ्रमित करायचं कारण काय. 4 उमेदवार आहे बा, मी आहे, हेमंत आप्पा आहे, राजा भाऊ आहे, शांतिगिरी बाबा आहेत ना, चौघांचं कुठं ना कुठं योगदान असेल. चला मी तेही मान्य करतो, कोणी ना कोणी कुठंतरी गेला असेल. पण असा एक कलमी कार्यक्रम करण्यामागं आणि मग पोरांनी जर पोस्ट टाकल्या, त्या पोरांना तुम्ही पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करणार का. त्या पोरांना तुम्ही पोलीस स्टेशन बसणार. आज आपल्या सगळ्या पोरांना गुन्हे दाखल केले, काय संबंध तुम्हाला गुन्हे दाखल करणार. मग समाजाला समोर जायचं बे, समाज आपल्याला शिवाय देतो ना, आपल्याला नाही दिला का शिवाय समाजाने आपल्या चुका झाल्यानंतर. मग आपण काय गुन्हे दाखल करायला गेलो का पोरांचं नाव. या गोष्टी काही परवडणाऱ्या नाहीत. माझी विनंती तुम्ही निर्णय घ्या. एक तर तुम्ही मला पाठिंबा दिलाच पाहिजे, तो माझा अधिकार वैयक्तिक आहे, माझी उमेदवार म्हणून भूमिका बरं का. मी 15 वर्ष काम केलं, मी 15 वर्ष, कारण तुम्ही आता पाठिंब्याची भूमिका घेतलेली. मी 15 वर्ष काम केलं, चळवळीत तुमच्या सगळ्यांच्या बरोबर एक कार्यकर्ता म्हणून सगळ्या ठिकाणी उपस्थित आहे. असं एक ठिकाण दाखवा का मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात करण गायकर नाहीये, असं एक जरी ठिकाण तुम्ही मला दाखवा मी आलो नाही. हा एखाद्या वेळेस तिथं नसल बाहेर असेल तर तेवढे आंदोलनात नव्हतो. बाकी सगळ्या आंदोलनात भाऊ मी सक्रिय सहभाग नोंदवलेला. सकल मराठा समाजाने आता मला पाठिंबा द्यावा, माझ्या भूमिकेची समरस व्हा. निर्णय तुमचा आहे. आणखी समाजाने काय घ्यायचा. नानाभाऊ आज तुम्ही आंदोलनाच्या माध्यमातून इथं बसलेले, आज आम्ही उमेदवार, त्याच्यामुळे मी भूमिका घेऊ शकत नाही 100% तुला मात्र. पण तुम्ही सगळे या ठिकाणी चंद्रराव, तुषार जगताप, शरद, तुम्ही सगळे नाना रामभाऊ आहेत, भाऊ आहेत,
आणखी आपले काही समाज बांधव आहेत, सर पण आले. सर या पुढे, तुम्ही पण या ना इकडं. सर पण आले. तुम्ही सगळ्या लोकांनी सगळ्यात सगळ्यात बुद्धी ठेवा. मी माझा 100 रुपयाचा स्टॅम्प तुमच्या हातात देतोय. त्या भूमिका माझी स्पष्ट आहे. मला स्टॅम्प पुढे मला परत यायचा दाखवतो. हा 100 रुपयाचा स्टॅम्प नाना भाऊ ॲफोर्डेट केलेला आहे. या स्टॅम्पवर सगळं काही लिहिलेलं आहे. हे बहुजन आघाडी या पक्षातून लोकसभेवर काम करणाऱ्या ओबीसी वर्गात ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आहे, वेगळी नाहीये. ओबीसीतून आरक्षण. मग मला ओबीसी मत नको आहे का? मी विचार केला का? नाही केला. मला माहिती आहे ओबीसी बांधव माझ्याबरोबर, कारण मी चुकीची मागणी करत नाही. मी जरांगे पाटलांची मागणी करतो. त्याच्यात सगळे सोयऱ्याची मागणी पण बघा, सगळे सोयरे अंडरलाईन केली. या सगळ्या गोष्टी, हे सगळे ॲफोर्डेट दोन्ही बी समाजासमोर मी ठेवले प्रश्न मांडण्यासाठी, समाजाच्या जे काही आडी अडचणी आहे तुषारराव त्या गोष्टींसाठी. त्याच्यानंतर आपण आजपर्यंत सगळ्या वेगवेगळ्या संघटनेत काम करतो, पण मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज म्हणून आपण एका व्यासपीठावर आल्यावर आपण आपल्या संघटना वापरत नाही, आपलं नाव वापरत नाही काही. आता चेतनरावनी त्यांना वाटलं ज्यांना पाठिंबा द्यायचा त्यांना दिला. आणखी काही संघटना आहे, मी आपण कोणावर राग भरलो का? त्या वैयक्तिक संघटना आहेत, त्यांना त्यांचे अधिकार पाठिंबे द्यायचे ते जरूर द्यावे. पण सकल मराठा समाजाच्या नावाने पुढे मेसेज टाकायचा नाही. सकल मराठा समाजाच्या नावाने रामभाऊ कोणाला बोलवायचं नाही. सकल मराठा समाजाच्या नावाने जिथं नानाभाऊ भटकावांनी इथं आंदोलन केलं, उपोषण केलं, त्यांच्या नावाचा वापर करायचा. मनोज जरांगे पाटलांच्या नावाचा वापर करायचा आणि खोटी बातमी मीडियाला द्यायची. आणि राजाभाऊ वाजेंना पाठिंबा म्हणून आम्ही 4 उमेदवार मराठा या ठिकाणी, 4ही मराठे ना, जे स्पर्धक आहेत 4ही मराठे. मग समाजाला निर्णय घेऊ द्या ना, समाज मतदानातून निर्णय घेईल ही माझी प्रामाणिक अपेक्षा आहे. की समाजाला काय वाटलं की हा उमेदवार बाबा माझ्या प्रश्नांवर आवाज उठवू शकतो, हा माझ्यासाठी बांधू शकतो, किंवा हा निवडून येण्याची कॅपॅसिटी आहे, हा पडण्याची कॅपॅसिटी, हाच ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी समाजाला. तो समाजाला करू द्यावा, तो समाजाला करू दिला पाहिजे होता. उगाच संभ्रम निर्माण केले, कोणाला तरी 7 लोकांना 8 लोकांना फोन केले. आम्हाला स्वतःला फोन नाही, मी जरी उमेदवार असेल पण मी समाजाचा कार्यकर्ता आहे ना. पहिले मी आलो का नाही, तुम्ही या ठिकाणी सांगितलं उमेदवारांनी उपस्थित राहा. कोण येतील कोण जातील मला माहित नाही. माझा समाज माझ्यासाठी प्रिय आहे, तो प्रथम आहे, तो सगळ्यात पहिले. त्या समाजाची भूमिका माझ्यासाठी अंतिम असती. गेल्या 15 वर्षापासून तुषारराव आपण सगळे शरद, आता शरदचं मला सिनियर चळवळीत काम करत होता, पण ह्या सगळ्या गोष्टींना धरून आपण ते काम केलं. मी आलो का कोणाकडे पाठिंबा मागायला? सकल मराठा समाजाला म्हटलं का मला पाठिंबा द्या? आणि समाजाला समाजाचा नियम घेऊ द्या, त्यांना मतदानातून त्यांना त्यांचा अधिकार बजावू द्या. काल झालेली गोष्ट नाही, ही निषेधार्थ निधीचा निषेधच करेल. की जर कोणाला विचारून आम्ही 15 वर्ष सगळ्यांनी आपण काय काय केलंय, काय काय झटके खाल्लेले, किती पोलिसांचे दांडे खाल्ले, किती जेलमध्ये किती वेळा गेलो, किती गुन्हे दाखल करून घेतले, मग याचं काहीच नाही का? मग उठायचं कोणाला तरी पाठिंबा देऊन मोकळा व्हायचा, कोणाला विचारायचं नाही. या गोष्टी काय बरोबर नाही. बनकर साहेबांनी इथं यायला पाहिजे होता. त्यांचा समाजात आपण त्यांना वडिलांच्या स्थानी मानतो, याच्यात दुमतच नाही. पण तुम्ही वडिलांच्या स्थानी मानण्यावर तुम्ही तुझा भाऊ करणार का? एका पोराला तुम्ही मांडीवर बसवणार, दुसऱ्याला लाथ मारणार का? हा प्रकार काय समाजात खपून घेतला जाणार नाही. आणि यांना कमिटी स्थापन करण्याचा अधिकार कोणी दिला? 7 लोक घेऊन इथं बसू कोणी ठरवलं? सकल मराठा क्रांती मोर्चा हा सगळ्या लोकांचा एक समान आहे. म्हणून मी कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी. बरं झाली गोष्ट कधी? ज्या वेळेस सकाळी मी 100 रुपयाचा स्टॅम्प नानाभाऊ माझ्या लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं का सगळ्या समाज बांधवांचं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलंय की स्थानिक मराठा समाजाचे जे लोक काम करतात त्यांच्याकडे जर तुम्ही आम्ही पत्र दिलं तर समाज त्याच्यावर विचार करील. असं नाही म्हटलं ते का ते पाठिंबा म्हणून, समाज त्याच्यावर विचार करेल. तुमच्या बाबत जर त्या उमेदवाराबाबत जर योग्य वाटलं तर समाज त्या ठिकाणी भूमिका घेऊ शकतो असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.